आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे क्रिस्पी चिकन ब्रेड पॉकेटची रेसिपी। तर हे बघा किती मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी ब्रेड पॉकेट, चिकन ब्रेड पॉकेट कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे चिकन कीमा, आलं लसूण पेस्ट, रेड सॉस, पिझ्झा सॉस, सोया सॉस, थोडंसं टोमॅटो केचप, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, मी इकडे मॅगी मसाला घेतला आहे टेस्ट वाढवा म्हणून, थोडंसं चिकन मसाला, सॉल्ट, हे सर्व टाकून आता आपण याला मस्तपैकी मिक्स करणार आहोत। सगळं एकत्र मिक्स केल्यानंतर हे बघा मस्त मिक्स करून घेतलं आहे। आता आपण एक कढई घेणार आहोत, त्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत आणि ज्यात आपण चिकन किंवा मॅरिनेट केले ते त्याच्यात आता टाकून घेणार आहोत। हे बघा तुम्ही बघू शकता सगळं चिकन किंवा टाकून झाल्यानंतर त्याला मस्तपैकी आता आपण मिक्स करून घेणार आहोत तेलामध्ये। हे बघा असं मस्तपैकी आता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण थोडंसं इकडे हळदी पावडर ॲड करूया कलर यावं म्हणून। आता पुन्हा आपण त्याला मिक्स करून घेऊया। हे एवढं मात्र लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, वाफेवरच शिजवायचं आहे आपल्याला। हे बघा वाफेवर शिजवल्याने काय होतं, त्याला पाणी सुटल्यामुळे ते आपोआप शिजून घेतं। हे बघा पाणी सुटलेलं आहे बघा, मस्त मंद आचेवर त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किमाला। हे बघा मस्त असं एकदम सुटसुटीत झाले की ना, ह्याच्याने काय होतं की जेव्हा आपण ब्रेड पॉकेट बनवत त्यावेळेस आपल्याला ओलावा नसणार, जेणेकरून आपल्याला ते पॉकेट बनवायला खूप इझी होणार। त्यामुळे आपल्याला एकदम सुक्क करून घ्यायचं आहे ते। हो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बघा पाणी अजिबात आता दिसत नाही त्याच्यामध्ये। आता आपला खिमा रेडी झालेला आहे। आता मी ब्रेड घेतलेत, ब्रेडचे मी जे साईडचे 4 कॉर्नर आहेत ते सगळे मी कापून घेते आहे। हे बघा साईडचे जे कडक भाग असतात ते कापून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही हे बघा सगळं कापून घेतलं आहे। आता जे साईडचे कॉर्नर आपण काढले ते आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत आणि त्याचे ब्रेड क्रम्ब करून घेणार आहोत। हे आपल्याला नंतर त्याचा उपयोग करायचा आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्याला ब्रेड क्रम्ब करून घ्यायचा आहे। आता जो आपण स्लाइस ब्रेड करून घेतला आहे त्याला थोडा लाटणीने आपण लाटून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये जो आपण आता चिकन खिमा बनवला आहे ते आपण त्यात टाकून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता मी कसं घेतलं आहे ते, हे टाकून घ्यायचं आहे। हे बघा आता मी इकडे आरोरोटमध्ये थोडं पाणी टाकून त्याची स्लरी करून घेतलं आहे की ते आपल्याला 4 कॉर्नरला लावून घ्यायचं आहे, कारण ते पॉकेट चिपकायला हवं, नाहीतर तेलात टाकलं की ते सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे बघा असं चारी कॉर्नरला तुम्ही लावून घ्या आणि ते असं बंद करा। बंद करून थोडेसे त्याचे कॉर्नर दाबून घ्या आणि मी इकडे फोक घेतला आहे थोडंसं डिझाईन यावं म्हणून। हे बघा फोकच्या सहाय्याने पण तुम्ही हे कॉर्नर पॅक करू शकता। हे बघा आपलं हे चिकन पॉकेट मी रेडी केलेलं आहे। बघा असंच मी दुसरा पण घेतला आहे। हे बघा असे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही चिकन पॉकेट करून घ्या। हे बघा हे दुसरं मी दाखवते। हे बघा असं चिकन टाकून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा मी तसंच बनवलं आहे चिकन पॉकेट। हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता असं एक एक करून जेवढे तुमचे किमा आहे त्याप्रमाणे तुम्ही ब्रेड घ्या आणि सगळे पॉकेट बनवून घ्या। हे बघा असे एक 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 करून मी बनवून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। हा थोडासा वेळ घेतं हे, पण खायला एक नंबर। तुम्ही हे जर टेस्ट करणार तर खरं सांगणार एक नंबर। जर तुमच्या घरी कोण गेस्ट येत असेल तर तुम्ही त्यांनाही बनवून देऊ शकता। हे बघा हे जर तुम्ही पूर्ण प्रोसेस करून जर तुम्ही फ्रीजरला ठेवलं
तुम्ही स्टोअर करू शकता फ्रीजरला. ते 10 ते 15 दिवस तुम्ही वापरू शकता. हे बघा, अशा प्रकारे मी जेवढे माझे ब्रेड होते आणि चिकन किमा जो बनवून घेतला होता त्याप्रमाणे मी ब्रेड घेऊन माझे जेवढे पण चिकन पॉकेट्स आहेत मी ते बनवून घेतलेत. हे बघा, असे एक एक करून मी सर्व पॉकेट्स बनवून घेते. हलक्या हाताने फिरवायचं आपल्याला, जास्त दाब नाही द्यायचे, नाही तर ब्रेड फाटण्याची शक्यता आहे. हे बघा, हलक्या हाताने करून घ्यायचं आहे. हे बघा, असं एक एक करून माझं ब्रेड पॉकेट मी रेडी करून ठेवलेलं आहे. पण अजूनही प्रोसेस संपलेली नाही आहे, अजून पण आपली प्रोसेस बाकी आहे. हे बघा, मी आता पूर्ण करून घेतलं. हे बघा, आता आपण एक अंडा घेणार आहोत. मी इकडे एक अंडा घेतला आहे, त्याला फेटून घ्यायचं आहे चांगलं. हे बघा, थोडंसं मीठ टाका त्यामध्ये आणि मस्तपैकी त्याला फेटून घ्यायचं आहे अंड्याला. अंडं मस्त फेटून घेतल्यानंतर आता मी यामध्ये थोडंसं दूध ॲड करणार आहे. हे बघा, मी थोडंसं दूध ॲड करून घेतलं आहे आणि असं लिक्विडमध्ये करून घेतलं आहे. हे मिश्रण करून घ्यायचं आपल्याला असं. हे बघा, आता हे सगळं माझं रेडी झालेलं आहे. हे बघा, आता मी कढई घेतल्या. आता कढईमध्ये मी तेल तापवून घेणार आहे. मस्त आता थोडंसं आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, चिकन पॉकेट आहे ते आपल्याला अंडं आणि दुधाचं जो मिश्रण केलं त्याच्यामध्ये डीप करून हे जे ब्रेड क्रम आहेत ते जे आपण करून घेतलं आहे त्यामध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे. असं एक एक करून मी बघा कोटिंग करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, असं कोटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही हे जे कोटिंग करून तुम्ही हे साधारण तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता 10 ते 15 दिवस. फक्त तुम्हाला तेलात काढून खायचं आहे. हे बघा, तयार झालेलं आहे. आता मी हे तेल गरम झालं आहे, आता मी हे तेलात सोडून घेते. हे बघा, सुरुवातीला तुम्हाला थोडंसं फास्ट ठेवायचं आहे, फास्ट गॅसवर टाकायचं. आता थोडंसं मी मीडियम फ्लेम करून घेते. हे बघा, मस्त आता हे क्रिस्पी आता फ्राय करून घ्यायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता असं खाली चिपकायला पाहिजे. आता एक बाजू फ्राय झाल्यानंतर आता आपण त्याला एक एक करून उलटं करून घ्यायचं आहे. हे बघा, असं एक एक करून उलटं करून घ्या. हां, हे बघा, असं एक एक करून उलटं करून घ्यायचं. एक बाजू झालेली आता आपली, तर दुसरी बाजू करून घ्यायची आपल्याला. हे बघा, थोडंसं आता गोल्डन ब्राऊन होत येत आहे. आपलं चिकन पॉकेट आता लवकरच रेडी होणार आहे. हे बघा, क्रिस्पी आवाज येत आहे. हां, हे बघा, आता एक साईड पूर्ण झालेलं आपलं रेडी. तर दुसरी बाजू आपण थोडंसं खरपूस करून घेऊया. हे बघा, मस्त आता आपलं चिकन पॉकेट रेडी होत आहे. हां हां हां, मस्त तोंडाला पाणी सुटते बघूनच. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल, तुमच्या फॅमिली द्या. आणि खास करून पोरांना, लहान पोरांना तर असे डिशेस खूप आवडतात. तुम्ही नक्की पोरांना हे करून द्या, त्यांना नक्की हे डिश आवडेल. हे बघा, मस्त क्रिस्पी आवाज पण येत आहे. आता खाऊन आता आपण बघूया. चल, हां बघा, मस्त लई टेम्पटिंग वाटतंय ना. टेस्ट करून बघूया. मस्त.